नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी आज दिघा ते दिवाळे परिसरातील नाले सफाईच्या कामांची पाहणी करत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये नाले सफाईची कामे सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी दिघा ते दिवाळे परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करत कामांचा आढावा घेतला। पाहणी दरम्यान काही ठिकाणी नाले सफाईची कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले, तर काही भागांमध्ये सफाईची कामे पूर्ण झालेली दिसून आली। यावेळी महापौरांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत शहरात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले। नागरिकांना पाणी साचल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष देण्यासही सांगण्यात आले। भर पावसात पुन्हा एकदा पाहणी दौरा करण्यात येणार असून त्यावेळी नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास झाला नाही तरच नाले सफाईच्या कामाचा खरा परिणाम दिसून येईल, अशी प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी दिली। गाड्यांवर झाडं पडतात, म्हणजे वाहतूक कोंडीमुळे किंवा ट्रॅफिकमुळे किंवा पार्किंगच्या समस्येमुळे अनेक जण झाडांच्या खाली गाडी लावतात, पार्किंग करतात। त्यामुळे अशा वेळेला अनेक वेळेला झाडे गाड्यांवर पडतात आणि नुकसान होतं। त्यांची काय स्थिती आहे? नक्कीच मागच्या महासभेमध्ये ह्या विषयावरही चर्चा झाली। जेव्हा पावसाळ्यापूर्वीच्या पाहणीचं किंवा दौऱ्याचा विषय आला तेव्हा हेही सांगण्यात आलं प्रत्येक सदस्यांकडून की झाडांची छाटणी आणि खऱ्या अर्थाने ही झाडांची छाटणी आहे ते पाऊस पडल्यानंतर करण्यापेक्षा पावसाळ्याच्या आधी होणे गरजेचं असतं। कारण जेव्हा आपण झाडाची छाटणी करतो ते झाडांच्या फांद्या ओपन होतात आणि त्याच्यामध्ये जर पावसाचं पाणी गेलं तर ते झाड कुजून मरू शकतं। मग आपण पावसाळ्याच्या आधी आठवडाभर आधी जरी ती छाटणी केली तर नक्कीच ते सुरक्षित राहील आणि झाड नष्ट होणार नाही। तर त्या संदर्भात हे आदेश अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि ते नोड वाईज आता काम सुरूही केलेलं आहे त्यांनी। आणि पावसाळ्याच्या आधी संपूर्ण नवी मुंबईमध्ये जिथं धोकादायक अशी झाडं आहेत त्याची छाटणी लवकरात लवकर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण करणार।